Hello friends, welcome back to our YouTube channel English Developers. Friends, in this video we are going to learn the topic the fun they had from 9th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started. The fun they had म्हणजे त्यांनी मजेत घालवलेला वेळ. Margie even wrote about it that night in her diary. त्या रात्री मार्जीने तर तिच्या डायरीमध्ये त्याविषयी लिहिले देखील. On the page headed 17 May 2157, she wrote, "Today Tommy found a real book." बघा 17 मे 2157 म्हणजे 2157 या मथळ्याखाली तिने लिहिले, आज टॉमीला खरेखुरे पुस्तक सापडले. टुडे टॉमी, आज टॉमीला फाउंड सापडलं अ रियल बुक, खरं पुस्तक सापडले. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक, ते खूपच जुने पुस्तक होते. Margie's grandfather once said that when he was a little boy. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मार्जीचे आजोबा एकदा म्हणाले होते की ते लहान होते त्यावेळी त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितले होते की एकेकाळी सर्व कथा या कागदावर छापल्या जायच्या. They turned the pages which were yellow and crinkly, and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. त्यांनी ती पिवळी पडलेली आणि चुरगळलेली म्हणजे दुमडलेली पाने उलटली आणि काय सांगू, एरवी एखाद्यावर जसे पडद्यावर जसे हलत राहायला पाहिजे तसे होते तसे न हलता किंवा सरकता नुसते स्थिर राहिलेले ते शब्द वाचायला त्यांना अतिशय गंमत वाटली. And then when they turned back to the page before, it had the same words on it that it had when they read it the first time. आणि त्यांनी पुन्हा मागचे पान उलटून पाहिले तर काय, त्यावर ते शब्द होते जे त्यांनी आधी वाचले होते. He said Tommy, Tommy, what's best when you are through with the book? You just throw it away, I guess. अरे टॉमी म्हणाला, ही काय नासाडी, बहुतेक पुस्तक वाचून संपली की ते फेकून देत असावेत असं मला वाटतं. Our television screen must have had a millions books on it and it's good for plenty more. आपल्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर लाखो पुस्तक असतील आणि आणखी बरीच पुस्तकं त्यात मावू शकतील. I wouldn't throw it away. मी काही तो फेकून देणार नाही. Same with mine, said Margie. मी सुद्धा, मार्जी म्हणाले. She was 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. मार्जी म्हणाली ती 11 वर्षाची होती आणि तिने टॉमी इतकी टेलिपुस्तके वाचली नव्हती. He was 30. तो 13 वर्षाचा होता. She said, ती म्हणाली, Where did you find it? तुला हे पुस्तक कुठे सापडलं? In my house. He pointed without looking because he was busy reading. माझ्या घरात, त्याने न बघता नुसते खुणेने सांगितले कारण तो वाचण्यात गुंगला होता. In the attics म्हणजे माळ्यावरती, मला ते माळ्यावरती सापडलं. What's it about? ते कशाबद्दल आहे? तो बोलतोय स्कूल, शाळेविषयी आहे, शाळेबद्दल आहे.
मार्जी वॉज स्कॉर्नफुल. मार्जीने तिरस्काराने त्याच्याकडे बघितलं. स्कूल? व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. मार्जीने तिरस्काराने बघितलं. शाळेबद्दल काय लिहायचं? मला तर शाळेचा तिटकारा आहे. मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाऊ शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. मार्जीला शाळा कधीच आवडत नसे, पण आता तर तिला शाळेचा आणखीनच तिटकारा वाटू लागला होता. The mechanical teacher had been giving her test after test in geography and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the country inspector. मेकॅनिकल टीचर तिला एका पाठोपाठ एक भूगोलाच्या टेस्ट देत होते आणि ती कधी कधी वाईट कामगिरी करीत होती. शेवटी तिच्या आईने वैतागून आपल्या डोक्याला हात लावला आणि तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे घेऊन गेली. ही वॉज अ राउंड लिटल मॅन विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स और डेल्स और वायर्स. बघा, लालसर चेहऱ्याचा तो एक गोलमटोल बुटका माणूस होता आणि त्याच्याकडे डायल्स आणि वायर्सनी भरलेले एक अख्खी पेटी होती. He smiled at Margie and gave her an apple, then took the teacher apart. मार्जीकडे पाहून तो हसला आणि त्याने तिला एक सफरचंद दिले. मग टीचरचे तुकडे वेगवेगळे केले and took the teachers apart, म्हणजे त्याचे तुकडे तुकडे केले. Margie had hope he wouldn't know how to put it together again, but he knew how all right, and after an hour or so there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. मार्जीला वाटत होते की त्याला पुन्हा कसे जोडायचे हे त्याला ठाऊक नसेल तर बरे, पण त्याला मात्र ते बरोबर माहित होते. आणि सुमारे 12 तासभर lessons were shown and the questions were asked. On which all the lessons were shown and the questions were asked. That wasn't so bad. But हे काय वाईट झालं बा? The part Margie hated most was the slot where she had to put homework and test papers. आणि सुमारे तासाभरात तो दुरुस्त होऊन तयारही झाला. मोठा आणि काळा असा कुरूप ज्याचा मोठ्या पडद्यावर सर्व धडे दाखवले जात आणि प्रश्न विचारले जात ते एवढे अवघड नव्हते, पण मार्जीला सर्वाधिक नावड होती ती गृहपाठ आणि चाचणीचे पेपर्स द्यावे लागत असत अशा भागाची. कोणत्या भागाची? तर होमवर्क. मार्गी हेटेड मोस्ट, जास्त तिरस्कार करायची, वॉज द स्लॉटचं वेअर शी हॅड द पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर. म्हणजे बघा, गृहपाठ आणि चाचणीचे पेपर्स द्यावे लागत असत अशा त्या भागाची तिला जास्त तिरस्कार वाटायचा तिला. शी always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. 3 6 वर्षाची असल्यापासून त्यांनी तिला पंच कोड म्हणजे सांकेतिक लिपी शिकायला लावले होते आणि त्या लिपीमध्येच तिला उत्तरे लिहावी लागत आणि मग क्षणार्धात मेकॅनिकल टीचर तिचे गुण मोजत असे. The inspector had smiled after he was finished and patted Margie's head. काम पूर्ण झाल्यावर इन्स्पेक्टरने हसून मार्जीच्या डोक्यावर थोपटले. And he said to her mother, तो तिच्या आईला म्हणाला, "It's not a little girl's fault, Mrs. Jones." मिसेस जोन्स, या छोटीची यात काहीही चूक नाहीये. I think the geography sector was a little too quick. मला वाटतं भूगोलाचा विभाग खूप जलदपणे पुढे जात होता. Those things happen sometimes. कधी कधी अशा गोष्टी होतात. I have slowed it up to an average 10-year level. मी आता त्याचा वेग मंदावून सरासरी 10 वर्षाच्या पातळीवर आणला आहे.
Actually, the overall pattern of her progress is quite satisfactory. And he patted Margie's head again. खरं म्हणजे तिच्या प्रगतीचा सर्वंकष आलेख अगदी समाधानकारक आहे आणि त्याने पुन्हा एकदा मार्जीच्या डोक्यावर थोपटले. मार्जी वॉज डिसअपॉइंटेड. मार्जी थोडी निराशा झाली मार्जीची. शी हॅड बीन होपिंग they would take the teacher away altogether. मार्जी निराश झाली. तिला वाटले होते की ते टीचरला पूर्णपणे काढून टाकतील. They had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. एकदा त्यांनी जवळजवळ महिनाभर टॉमीच्या टीचरला काढून नेले होते कारण त्याचा इतिहासाचा विभाग पूर्णपणे पुसला गेला होता. त्यामुळे सो शी सेड टू टॉमी, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. त्यामुळे तिने टॉमीला विचारले, कुणी शाळेबद्दल का लिहील. टॉमी लुक ॲट हर विथ व्हेरी सरप्राईज आईज. टॉमीने तिच्याकडे मिजाजखोरपणे पाहिले. बिकॉज इट इज नॉट अवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. अगं वेडे, ती काही आपल्यासारखी शाळा नाही. दिस इज the old kind of school that they had under hundreds and hundreds of years ago. हो, ही शेकडो वर्षापूर्वीची जुन्या प्रकारची शाळा आहे. तो गर्विष्ठपणे प्रत्येक शब्दाला सावकाशपणे उच्चारित पुढे ही ॲडेड लॉफ्टीली or the pronouncing the words carefully centuries ago. तो गर्विष्ठपणे प्रत्येक शब्द सावकाशपणे उच्चारित पुढे म्हणाला, अनेक शतकापूर्वीची, आत्ताची. बघा मार्जी वॉज हर्ट. मार्जीला वाईट वाटले. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम अगो. आता मला काय ठाऊक अनेक वर्षापूर्वी शाळा कशी आहे होती ती. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर for a while, then said, anyway, they had a teacher. त्याच्या पाठीमागून तिने थोडा वेळ ते पुस्तक वाचले आणि म्हणाली, तसंही त्यांना तेव्हा शिक्षक असायचे. Sure, they had a teacher, but it wasn't a regular teacher. अर्थातच त्यांना शिक्षक होते, पण नेहमीसारखे शिक्षक नाहीत. But it was a man. ते कोण होते? ते एक माणूस होते किंवा असे. A man? How could a man be a teacher? माणूस कसा काय शिक्षक असू शकेल? Well, he just told the boy and girls things and gave them homework and asked them questions. तो फक्त मुला मुलींना गोष्ट सांगत असे आणि त्यांना गृहपाठ देत असे आणि प्रश्न विचारित असे. A man isn't smart enough. मार्जी बोलते, पण माणूस तर एवढा हुशार नसतो. शुअर ही इज. तो बोलतोय, टॉमी नक्कीच हुशार असतो. माय फादर नो ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या टीचरला जे माहीत आहे ते जवळपास सगळं माझ्या बाबांना माहीत आहे. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेच्छा. मीन्स बघा, त्यांना जवळजवळ तेवढंच ज्ञान आहे ज्याची मला खात्री आहे. माझी वॉजंट प्रिपेअर टू डिस्प्यूट दॅट. यावर वाद घालायची मार्जीची तयारी नव्हती. शी सेड, आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. ती म्हणाली, पण कुणा परक्या माणसाने माझ्या घरात येऊन शिकवलेले मला आवडणार नाही. Then Tommy screamed with laughter. टॉमी जोरात हसून म्हणाला, काय बोला, यू डोंट नो मच मार्गी और मार्जी. तुला काही माहित नाही मार्जी. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. ते शिक्षक काही घरात राहत नसत. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग्स अँड ऑल द किड्स वेंट देअर. त्यांची एक खास इमारत असे आणि सगळी मुले तिथे सगळी किड्स म्हणजे मुले तिथे जात असत. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. आणि सर्व मुलं एकसारख्याच गोष्टी शिकत असत. शुआ इफ दे वेअर द सेम एज. हो, आणि ती एकाच वयाची मुलं असतील तर. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्ट
to fit the mind of each boy and girl it teaches, and that each kid has to be taught differently. पण माझी आई तर म्हणते की प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या बुद्धीप्रमाणे प्रत्येक टीचरने स्वतःला जुळवून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. तेच तर ते तेव्हा करीत नव्हते. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. तुला जर आवडलं नसेल तर ते पुस्तक वाचलं नाहीस तरी चालेल. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, मार्जी सेड क्विकली. मला आवडलं नाही असं मी म्हटलंच नाही, मार्जी लगेच म्हणाले. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. तिलाही त्या मजेशीर शाळेबद्दल वाचायची इच्छा होती. They weren't even half finished when Margie's mother's call. Margie, school. त्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मार्जीच्या आईने तिला हाक मारली. मार्जी, शाळेची वेळ झाली. मार्जी लुक अप. नॉट एट मम्मा. मार्जीने वळून पाहिलं. अजून नाही मम्मा असं ती बोलली. नाऊ सेड मिसेस जोन्स अँड इट्स प्रोबेबली टाइम फॉर टॉमी टू. होय मिसेस जोन्स म्हणाल्या आणि बहुतेक टॉमीची देखील शाळेची वेळ झाली असावी. मार्जी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. शाळा सुटल्यावर मी अजून थोडं पुस्तक वाचू तुझ्या बरोबर. मार्जीने टॉमीला विचारलं. मे बी ही सेड नॉनजेंटली. मीन्स बघू. बेफिकीर नॉनजेंटली मीन्स लगा बेफिकीरपणे सुरात तो उत्तरला. ही वॉक अवे विस्लिंग द डस्टी ओल्ड बुक टक बेनेथ हिज आर्म. ते धुळकटलेले जुनं पुस्तक आपल्या काखेत खोचीत शिळ वाजवीत तो निघून गेला. मार्जी वेंट इन टू द स्कूल क्लासरूम. मार्जी वर्गखोलीत गेली. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वेटिंग फॉर हर. ती खोली तिच्या झोपण्याच्या खोलीला लागूनच होती आणि मेकॅनिकल टीचर चालू झाला होता आणि तिची वाट पाहत होता. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाइम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड Sunday because her mother said little girls learn better if they learn at regular hours. तो दररोज त्याच वेळेला चालू होत असे, शनिवार आणि रविवार सोडून. कारण लहान मुलींनी नियमित वेळेस अभ्यास केला तर तो जास्त चांगला होतो असं तिच्या आईचं म्हणणं होतं किंवा ती आई म्हणायची. द स्क्रीन वॉज lit up and it said today's arithmetic lesson is on the additions of proper fractions. पडदा उजळला आणि त्यावर लिहिले होते, आजचा अंकगणिताचा धडा अपूर्णांकाच्या बेरजेवर आधारित आहे. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. कृपया कालचा गृहपाठ योग्य खाचेत सरकवा. मार्जी डिड सो विथ अ साय. एक उसासा टाकीत मार्जीने तसे केले. She was thinking about the old schools they had when her grandfather's grandfather was a little boy. तिच्या आजोबांचे आजोबा लहान असताना ज्या जुन्या शाळा होत्या त्याबद्दल ती विचार करू लागली. All the kids from the whole neighborhood came laughing and shouting in the schoolyard, sitting together in the school room, going home together at the end of the day. आजूबाजूच्या परिसरातील सर्व मुले हसत आणि आरडाओरडा करीत शाळेच्या पटांगणात येत वर्गात एकत्र बसत दिवस संपल्यानंतर एकत्र घरी जात. They learned the same things so they could help one another with the homework and talk about it. ती सर्वजण सारख्याच गोष्टी शिकत, त्यामुळे ते एकमेकांना गृहपाठात मदत करू शकत आणि त्याविषयी बोलू शकत. अँड द टीचर्स वेअर पीपल. आणि त्यावेळेचे शिक्षकही माणसं होती. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वेन वी ॲडेड फ्रॅक्शन्स 1/2 or 1/4.
आणि त्यावेळेचे शिक्षक ही माणसे होती बा. पण जेव्हा हाफ म्हणजे 1/2 किंवा आणि 1/4च्या अपूर्णांकाची बेरीज करतो, मेकॅनिकल टीचर पडद्यावर दाखवत होता. Margie was thinking about how the kids must have loved it in the old days. पूर्वीच्या काळी मुलांना हे सर्व किती आवडत असेल याची मार्जी विचार करू लागली बा. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव इट इन द ओल्ड डेज, म्हणजे कसं आवडत असेल. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. त्यांनी मजेत घालवलेल्या वेळाबद्दल ती विचार करू लागली. दिस इज Isaac Asimov. This is written by the story written by Isaac Asimov.